शहरातील सर्व नागरिक, सर्व बंधू भगिनी, सर्व व्यापारी आणि पत्रकार, आजची ही पत्रकार परिषद म्हणजे करवाढी संदर्भात आज नोटीस वाटप नगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे. तर आपणाला माहीत असावं की करवाढ ही पक्षाने केलेली नसते, हे पहिल्यांदा जनतेने लक्षात घ्यावं. करवाढ ही शासनाकडून आलेली असते. दुसरा विषय असा की आता जी आपली होणारी करवाढ म्हणजे आता नोटीस द्यायची लोकांना चालू आहे, तर प्रत्येक 5 वर्षातून एकदा करवाढ होत असते. पण आपणाला 2019 आणि 20 मध्ये एक तर शासन होतं आणि त्यानंतर कोरोना कालावधी होता, त्यामध्ये ती करवाढ झालेली नाही. पण 2022 मध्ये कडेगाव असो किंवा कवठेमंकाळ असो, या ठिकाणी करवाढ झाली आणि ती लागूही झाली. त्यामुळं जो आपला राजकीय हेतू डोक्यासमोर ठेवून काही लोकांचं मत असते की बाबा ते लोकांपर्यंत कर्तव्य पोचवूया आणि ती चुकीचं आहे का बरोबर आहे हे तपासायला पाहिजे, या दृष्टीने ते प्रयत्नशील असतात. पण परिस्थिती अशी आहे की एक नगरपालिका काँग्रेसची आहे, कडेगावची भाजपची आहे आणि कवठेमंकाळला गेला तर भाजप आणि राष्ट्रवादीची आहे. तिने करवाढ केलेली आहे. तर तो टपका काँग्रेस पक्षावरती किंवा आम्हा नगराध्यक्ष असतील किंवा आम्ही सर्व उपनगराध्यक्ष सगळ्या आमच्या टीमवरती ठेवू नका. कारण असं की ही चर्चा विरोधक असताना सुद्धा एका मिटिंगमध्ये झालेली आहे. उद्या आम्ही करणार आहे त्याबद्दल. आमचं दुर्दैव म्हणजे काय की आम्ही निवडून आलो आणि पुन्हा करवाढीचा प्रस्ताव आला, पण तरीसुद्धा गावाचा विचार करून आपणाला ही करवाढ शासनाने दिलेली करावी लागेल असं मला वाटते किंवा माझ्या पक्षाला वाटतंय, माझ्या अध्यक्षांना वाटतंय. तर ते परिस्थिती अशी आहे की गेली 2010 मध्ये म्हणजे आज जवळजवळ 16 वर्ष झाली ग्रामपंचायत त्यावेळी होती, त्यावेळीचे कर आहेत तेच आता कर आहेत. पुन्हा नगरपालिका झाल्यानंतर करवाढ झाली नाही, कारण ते सांगितले 2019-20च्या दरम्यान आपणाला कोरोना काळ आला आणि शासनाने त्यावेळी काय वाढ केली नाही. पण आता शासनाने कंपल्सरी आपणाला पाठवून दिलेलं की ही करवाढ अशा पद्धतीने केली पाहिजे. मग ही करवाढ करावी लागणार, असं करावीच लागणार असं शासनाचं मत आहे. हे चुकणार नाही असं शासनाचं मत आहे. आम्हाला वाटत नाही की करवाढ करावी ना आमच्या जनतेला आम्ही त्रास द्यावा. पण परिस्थिती पलुसगावची अशी झालेली आहे की आज मागल्या 10-16 वर्षे पाठीमागं असणारे आपल्या मार्केटची व्यवस्था किंवा आपल्या प्रॉपर्टीची जी व्हॅल्युएशन असायचं, तर ते आता ह्या 16 वर्षानंतर राहिलेलं नाही, आता वाढ झालेली आहे. आणि एका दृष्टीने कसं आहे, आपली मालमत्ता असो किंवा आपला बाकीचा व्यवसाय असो, करवाढ करून आपण ते नेहमी ते करून घेणं हे आजच्या दृष्टीनं आपल्या म्हणजे ग्राहकांच्या फायद्याचं आहे, आपल्या लोकांच्या फायद्याचं आहे. आमचा सामान्य जनता असेल किंवा एखाद्याचं जुनं घर असेल काय असेल तर त्याला करवाढीला आमचा विरोध राहणार आहे. मग आता कसं असतं की शैक्षणिक संस्था आहेत, जिल्हा परिषद असेल किंवा तुमच्या काय संस्था असेल शासकीय, त्यांना कर वाढू नये हे आमचं मत आहे, त्याला काय वाढणार नाही. आणि आत्तासुद्धा आपण काय केले की बाबा जे सामान्य जनता आहे, सामान्य गरीब आहे, ज्याचं अजून कौलारीच घर आहे, पडका आहे, 20 वर्षाचं मागं 15 वर्षे मग जसं आहे तसं आहे त्याचं, तर त्याला करवाढ काय जास्त वाटतं का म्हणा, ही एक आमची भूमिका आहे की बाबा त्याला 50 रुपये असेल तर अनेक 50 रुपये वाढवा. आणि जे आजच्या प्रॉपर्टी आपल्या मोठ्या झाल्या, गाव स्वरूप मोठं झालं, तालुका आपलं ठिकाण झालं इथं, आणि आज ज्या किमती आपल्या हजाराच्या लाखाच्या घरात होते त्या आज कोट्याच्या घरात गेल्या. आणि लोकांच्या सगळ्या व्हॅल्यू वाढत गेले की आज आपण इकडं बोरजाई नगरपर्यंत जर गेलो आणि इकडं वरती आंधळी फाट्यापर्यंत जर गेलो किंवा इकडं कोंडलच्या शिवपर्यंत गेलो, सांडगवाडी शिवपर्यंत गेलो, तर सुद्धा या नगरपालिकेच्या आधी असणारं व्हॅल्युएशन भरपूर वाढलेलं आहे. आणि ते काय होतं आहे की गैरसमज लोक करून दिले जातात की त्याला ती असंच या शासनानं वाढवली, त्यात शासन कोणाचं आहे, शासन कोणाचं आहे वर, आणि तिने काढलेली नोटीस आहेत. काँग्रेस पक्षानं आम्ही नोटीस काढलेली नाहीत, करवाढीचा प्रस्ताव त्यांचा आहे शासनाचा, आणि तिने आता हे प्रस्ताव आपल्या समोर ठेवलेला आहे. यामध्ये सुद्धा बराचसा बदल व्हावा किंवा आम्ही बरेचसे कर आहेत त्यामध्ये त्यांनी आकारलेले आहेत कर, ते कर बरेचसे रद्द व्हावे म्हणून आम्ही त्याची मागणी करणार आहे की बाबा हे कर चालणार नाहीत बाबा. काय शैक्षणिक कर असेल किंवा आणि काय असेल,
जी सर्वांगीण म्हणजे ह्याच्यासाठी जी उपयोगाला येते तो कर आम्ही रद्द करण्याची मागणी करणार आहोत. तसेच आपण आता काय केले, शासनानं आता वाटप चालू केले की बाबा करासंदर्भात वाटप तिने निवेदन किंवा पत्र द्यायला चालू केले. पण आपण त्यामध्ये एक क्लॉज असा टाकलेला आहे, कर किती बी नोटीस तुम्हाला येऊ द्या, काय भिवू नका कोण सुद्धा. गैरसमज आणि लोकांच्या त्या भ्रम डोक्यातनं काढून टाका. एकाने मला 17,000 आले आणि मला कोण लाख रुपये आले, 1.25 लाख रुपये, किती येऊ दे कर्ज, फक्त तुम्ही इथं या तुमची कागदपत्र घेऊन. आपल्याकडे सोय तिथे चॅनल आपण खोललेलं आहे की तुम्ही निवेदन तिथं द्या, त्यांना लागणारे कागदपत्र द्या, ते सगळे कर कमी होणार आहेत. शासनाच्या आकारणीनुसार आपल्याला आलेले आहेत कर्ज, आता वरून आलेले कर हे पुढे आपण लोकांपर्यंत गेलेले आहेत, तर हे कर सुद्धा कमी होतील. म्हणजे त्याला काय असं बंधन ठेवलं नाही बाबा तो 2 दिवसाच्या आत करून दे असं का आपण म्हणलेलं नाही. लवकरात लवकर तुमची कागदपत्रात जुळणी करा. कारण असं की काही जणांचं शेड असेल एखाद्यानं त्याच्यावर चुकून पडलेलं असेल किंवा रहिवाशी घर असेल आणि ती मागलं 15-20 वर्ष पाठीमागं बांधलेलं असेल, तर त्याचा कर जास्त आलेला असेल तर तुम्ही येऊन सांगा. आणि वैयक्तिक आम्हाला सगळ्यांना भेटा, काय काय काळजी नाही. आम्ही नगरसेवकांना सुद्धा आमच्या प्रभागातले लोक, प्रभाग असं नव्हेच गावातलं कोणीही असो, की बाबा असं असं माझं बांधकाम 25 वर्षाचं मागचा माझा कर असा आलाय, ती तपासणी लगेच करू, तिची काय काळजी करू नका. फक्त जनतेनं एक लक्ष ठेवावं की कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. हे आम्ही नगरसेवक किंवा आम्ही नगराध्यक्षांनी किंवा काँग्रेस पक्षाने हे केलेलं नाही, हे महाराष्ट्र शासनाकडून आलेलं आहे. आणि जिथं आमची सत्ता नाही तिथं तुझं झालंय. आता सांगलीत तुम्हाला पत्रकारांना माहीतच असेल किती करवाढ झालाय, काय परिस्थिती झाली बघितली आपण सगळ्यांनी. तर आम्ही जनतेच्या पाठीचे आहे, आम्ही काय गोळावं शासनाचं. पण दुसरा एक त्यातला एक झाला की आम्ही सत्तेवर आलो, आम्हाला कळलं की मध्ये आपण काय केलं, घरपाळी 2 टप्प्यात वसूल करूया म्हणून आम्ही निर्णय घेतलाय सगळ्यांनी सामान्यात एकदा. कारण असं की तुम्हाला 5,000 येत असेल तर 2,500 सामान्य आलेले आहो. परिस्थिती महिन्याला 5 ते 5.5 लाख रुपये कर्मचाऱ्यांना पगार वाटप करायला लागतो आणि आपला रेव्हेन्यू कमी आहे. मग 4-4 महिने आपल्याला लोकांना पगार देता येणं झालेत. मग त्याचा पर्याय म्हणून एक स्टेप आपण घेतलाय का, तर जसं आपलं घर आहे तसं नगरपालिका आहे. एवढा मोठा ही सावरणं गाव सावरणं त्याचा रेव्हेन्यू गोळा होणार ही नवीन आहे. तुमच्या लक्षात आलं, ही सांगली कोल्हापूर नव्हे किंवा मुंबईची ठाणे वगैरे नव्हे की बाबा तिथं मोठ्या संख्येनं कर गोळा होतोय म्हटल्यावर मग कामं करायला सोपं जाते. आपण ही नगरपालिका कर्मचाऱ्यांना पगार भागवून व्यवस्थित कशी चालवता येईल, सगळ्या जनतेला त्याचा कसा फायदा होईल या दृष्टीने आम्ही निर्णय घेत जातोय. एखाद्या वेळी आमचा एखादा चुकीचा निर्णय तुम्हाला वाटत असला, वैयक्तिक गुन्हे गणपतराव पोदेला भेटा, हे चुकीचा निर्णय आपण सांगा तुम्ही म्हणून मी ऐकायला तयार आहे, मी पुन्हा मांडतो इथं. पण तुम्ही सगळ्यांनी विचार करायचा, ही नगरपालिका चालवायची असेल तर आपल्याला कर पाहिजे, आपल्याला वसुली पाहिजे. म्हणून काय कुठलीही वसूल करायचा असा प्रकार नव्हे. अशा पद्धतीनं आम्ही निर्णय जवळजवळ नगरपालिकेच्या व्यवस्थित चालण्याच्या दृष्टीनं कर्मचाऱ्याचा पगार भागण्याच्या दृष्टीनं काय निर्णय घेतोय. आता अडचण त्याला माहीत झाली आपल्याला. कर जी तुम्हाला पत्रकं वाटली जातात त्या संदर्भात काँग्रेस पक्षाचा आमचा कुठलाही संबंध नसून हे कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. हे महाराष्ट्र शासनाचं आहे आणि हे एकच नगरपालिका नसून प्रत्येक 5 वर्षानं कर वाढ ही प्रत्येक नगरपालिकेला ठरलेली आहे, सगळ्या भारतातली असू द्या. मी जिथं स्थानिक होतो तिथं सुद्धा त्या भागात. तर इथं तर आपल्यात राहायचं जर मग आता तर आपल्याला शंका बाळगायचं काम नाही. आपल्याबरोबर आता झालेल्या 2 नगरपालिका तुम्हाला सांगितलं, कडेगावची झाली सत्ता कोणाची, इथं कवटेमंकाळची झाली सत्ता कोणाची. मग पलूससाठी सुद्धा सत्ता आमची आहे इथं आता काँग्रेस पक्षाची. म्हणून आम्ही गैर काय करणार नाही. जनतेला आमचं एकच म्हणणं आहे, तुम्हाला काय शंका आली तर आम्हाला येऊन विचारा, त्या प्रभागातल्या नगरसेवकाला विचारा, नगराध्यक्ष मॅडमना विचारा किंवा उपनगराध्यक्षांना विचारा. काय मला विचारायचं असलं मला विचारा, मी काय अडचण नाही, मी स्वतः तुमच्याबरोबर येतो ना, इथं काय अडचण झाली आहे ती काय तुमची अडचण आहे ती सांभाळून घेऊ, आपण समजून घेऊ. आणि जनतेनं कुठलाही भ्रम निर्माण करून घेऊ नका. आणि उगाच काहीतरी लोकांनी म्हणते तसे तर नाही, इथं वाघ आला आणि तिथं पळत गेला असं काय करू नका. कारण असं असतं की या बऱ्याचशा अफवा असतात. शासकीय कर हे काय सगळ्याच्या दृष्टीनं वाढलेला असतो आणि कर वाढ म्हणजे वैयक्तिक माझं मत सांगतो, जनतेला एक आव्हान करतो
की आपलं घर, आपली करवाढ किंवा आपली प्रॉपर्टी ह्याचं व्हॅल्युएशन होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं करामध्ये तुम्ही जाणं फार गरजेचं आहे. गणपतराव पोदाले असो नाही तर माझ्यासारखे आणि कोण असतील सामान्य असं सांगत नाही मी, पण तुमच्या बिल्डिंगची, तुमच्या घराची करवाढ वाढल्यानंतर तुमची व्हॅल्युएशन वाढते. शासन त्याचं व्हॅल्युएशन ठरवून त्याचं कर वाढवत असतं. आज आपण जर रजिस्ट्रेशन कागद करायला गेलो तर त्याचा शासनाचा रेट ठरलेला असतो की ह्या जागेचा रेट एवढा आणि ह्याला कागदाला खर्च एवढा येणार, रजिस्ट्रेशनला खर्च एवढा येणार. तसंच हे आहे की नगरपालिकेनं आपल्याला करवाढीमध्ये आपल्या बिल्डिंगची व्हॅल्युएशन किती धरली, मोकळ्या जागेची किती धरली, ती व्हॅल्युएशन बघून त्याची करवाढ केलेली असते आणि उद्या सुद्धा आपल्या प्रॉपर्टीला तेवढं डिमांड राहतं. शासनानेच आपलं एवढं हे ठेवलंय त्यामुळं आपली एवढी किंमत आहे असं त्याला वाटतं. तर ह्या करवाढीच्या संदर्भात उद्या आणि परवा मिटिंग आमच्या आहेत. कुणाच्या काय अडचणी असतील किंवा हा कर काढूया, म्हणजे नगरसेवकांना, नगराध्यक्षांना, उपनगराध्यक्षांना निवेदन द्या किंवा हे कर अशा पद्धतीनं नको. आता आम्ही बरेचसे कराचे आमचे विचार चालला आहे आमचा. शिक्षण संस्था असतील किंवा तुम्हाला सांगितलं का अशा बरेच कर आहेत, त्याला आम्ही नको आहे असं आमचं मत आहे. त्यांना कर आणि कुठल्या फॅकल्टीज असतील त्यामध्ये कर कमी करायला लागत असेल तर आम्हाला निवेदन द्या. पत्रकारांनी तुम्हाला आम्हाला सहकार्य करावं. आपण सुद्धा कुठं तुम्ही बाहेरचं बघताय पेपर बातम्या, कुठं वाढले, आपलं किती वाढले आणि बाहेर किती वाढले ह्याची तर आपल्या नगरपालिकेच्या संदर्भात एक म्हणजे आपण इथं धरूया कडेगाव आणि एक कवटेमंकाळ, म्हणजे आपल्याबरोबरच्या त्यांच्यामुळे कम्पॅरिझन आपण करूया आणि आपण कुठं चुकलोय का, आपण बरोबर आहे का ते बरोबर आहे ते आपल्याला ते कळत. ते पत्रकारांनी तेवढी जबाबदारी आहे की तिने ते माहिती करून आम्हाला कळवा. आणि काय जर तुमची शंका असली तर विचारा. फक्त पुन्हा एकदा आवाहन करतो पलूस नगरीतील जनतेना की बाबा कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. करवाढ ही शासनाची असते, कुठल्या पक्षाची नसते आणि त्यांचं आलेल्या नियमानुसार आता करवाढ आलेली आहे. आता ह्यामध्ये काय बदल करावा असं त्यांनी संपर्क साधायचा नगरपालिकेशी आपली कागदपत्र घेऊन. त्यात काय चुकीचं लागलेलं असेल किंवा कमी करता येत असेल तर शक्यतो करायचं चालू काम आहेच. आणि ह्याला काय असं गेट नाही की बाबा 5 दिवसात करा, 8 दिवसात. तुम्ही कवा या, मला वाटतं आपल्याला एकावर 6 महिने मदत देऊ. पुन्हा त्याच्यानंतर सुद्धा तुमच्या करवाढीत काय बदल असेल ते आम्ही जवळ उभारून करून घेऊ. सामान्य जनतेला ह्याचा कुठलाही त्रास होऊन देणार नाही आम्ही. आणि प्राधान्य पहिल्यांदा राहील शेतकरी असतील किंवा सामान्य मोलमजूर असतील आणि त्यांचं एखादं शेड असेल किंवा त्यातच ते असतील, तिथं काय त्यांना नोटीस गेली असली तर त्यांनी डायरेक्ट आमच्याकडे घेऊन या, आम्ही त्याचा विचार करतो. म्हणजे आमच्या पावरमुळं शासनाचं काय असेल ते असू द्या, पण त्याला बी आम्ही विरोध करू. तर अशा पद्धतीनं न गैरसमज करून घेता कुठल्याही इथल्या नगरपालिकेतला काहीतरी बोंगळा कारभार चालला ना, अमकं तमकं चाललंय, काहीतरी चाललंय, ही अशी नगरपालिका आहे असं काही गैरसमज करून घेऊ नका. आम्ही इथे निस्वार्थी माणसं बसलोय. कुणी बी एकाने येऊन दाखवायचं की बाबा हिने काय घोटाळा केलाय मग चालणार नाही, असलं होणार नाही. स्पष्ट क्लिअर मी गटनेता या नात्यानं सांगतोय. काय बी तक्रार मला सांगा, सगळ्यांचा विचार करूनच आपण पुढे वाटचाल करूया. ठीक, धन्यवाद, थँक्यू. नाही तिने शासनानं अतिक्रमण शासनानं काढून घेतली होती, मग घरपाडा कसा राहिला. आता तो रहिवासी आहे, आता तुम्ही रहिवासी आहे. आपण नाही आता एक मिनिट, आपण तुम्ही मग सांगितलं बाबा नागरिकांना त्रास होतो, ते होऊनच देणार नाही मी, ते सोडून द्या विषयी. शासनाचं नियमानं तुम्हाला मग सांगितलं की 5 वर्षानंतर करवाढ ही अटळ आहे सगळ्या भारतामध्ये. त्यामुळं ती काय आम्ही करवाढ मागं धुडकावून लावू असं आम्हाला बी शासन आमचं ऐकणार नाही ना. थोडंसं शिथिलता कशी आणता येईल, जनतेला त्रास कसा कमी होईल, ह्या पद्धतीनं आपण 100% करू की बाबा हा निवेदन आलंय बाबा या माणसांचं मत असं आहे आणि आपल्याला कमीत कमी कसं करता येईल बघूया. शासनामार्फत शासन हे वरून जो नियम आला ना त्यामार्फत सर्वे करायचा.
नगरपालिकेचा सर्व्हे झाला त्या 50-60 लाख रुपये आपण काय एक गोष्ट अशा आहेत की त्या आपण अधिकाऱ्यांशी आपण एका अधिकाऱ्याचं नेमले ते तुम्हाला सविस्तर माहिती पूर्ण माहिती त्यावेळेला आपण सत्तेवर नव्हतो. आणि कशाचा करतो हा प्रत्येक प्रशासक काळात झाले ना त्यांना विचारलं. ती झालं का नाही ती प्रशासकानं खर्च केलाय ते जर त्यांना विचारू शकतो. सर्व्हे करणाऱ्या माणसाने काय केले घराला कुलूप आहे तुम्ही काय केलं बाहेर सर्व्हे करून गेले ते जरी तुम्हाला वाटलं आक्षेप वाटला तर तुम्ही इथे येऊन विचारू शकता कधीही केव्हाही. नाही, आपण त्या चुकीचं हा. झालं असेल तर चुकीला अजिबात दुरुस्त करता ते सांगितलं साहेब तुम्ही आता गैरसमज झालं ना एकाला माफ करू एकाला माफ नव्हे लगेच तुम्हाला चालू. कमी कसं करता येईल सांगतो ऐकून घ्या. मी त्यात उदाहरणार्थ काय म्हणलं की मगाशी एक मला माणूस भेटला तो काय म्हणला आप्पा मला माझं शेड आहे 17,000 रुपये आलाय आणि पाडलाय पुन्हा तोच म्हणतोय म्हणलं ते कर ते कागदपत्र घेऊन ये तुझ्या एका शेडवरती एवढं पडणार नाही ते आम्ही दुरुस्त करून द्यायला होतो इथं. म्हणजे लक्षात आलं का तुमचं? मी आता बोलू का हा की ज्या वीट मातीची घर आहे ती हा ज्यांच्या म्हणजे जागा रिकाम्या जागा आहेत हा. मोकळ्या जागा आहेत अशांच्यावरती अन्याय झाला असेल तर तो आम्ही तुम्हाला नक्की दुरुस्त करून देऊ असं नाही तेच ते आता मी तुम्हाला जे सांगितलं ना मेन चौकाचे दुकानदार आहेत ना जी बिल्डिंग मोठे मोठे आरसीसी आहे त्यांना पण तेवढंच आणि इकडे राहणार वगैरे त्यांना पण तेवढंच नाही होत नाही सर तसं एमआयडीसी पण तसंच झालं नाही नाही ते जर आहे तुम्हाला तशी लोकं. वाटलं तर इथे येऊन चौकशी तुम्ही करू शकता. वर्गीकरण हा, कुठलं आहे? वर्गीकरण नाही. जर ते वाटलं घ्या करून त्यावेळेला आमच्या आम्ही- निदर्शनास आणून द्या असं तुम्ही म्हणा असं बोला. ज्या मग- गोष्टी नाही, आमच्याकडून आम्ही झालेल्या तर असतील किंवा जनतेसाठी अनावधानाने बसलोय. त्या लोकांच्याकडून काही जर तशा झाल्या चुकीचं असतील, वाटलं त्या गोष्टी केली जाईल. ते म्हणलंय मी आता त्यातच तुमच्या लक्षात तुमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन वाढलेली असेल तर उदाहरणार्थ 25 वर्ष मागे घर बांधलंय त्या घराचं आता तुम्हाला 1,20,000 रुपये काय तर घर पळालाय मग पुन्हा त्याच्यावर मला भेटायला आली ती कागदपत्र घेऊन ये मी इथे थांबलोय म्हणून सांगितलं आले होते पण ते पाटणकर साहेब नाहीत तर उद्या स्वतःहून ती काय झाले कुठं घर 25 वर्ष मागलं त्याची व्हॅल्युएशन काय काढली हे आपण बघणार. तुम्ही मगाशी म्हणला तसं आता उदाहरणार्थ घराला कुलप घालून कुठं गेले त्यांनी ते सर्वे करायला त्यांना आपल्या अंदाजे माप घेऊन टाकलेलं असेल तर आपण कागदपत्र घेऊन इथं आलं की नाही आपण माप किती काय किती बघून ते कमी केलं जाईल माफ केलं जाणार नाही. यामध्ये ना कमी त्यामध्ये ना जिना आणि वॉशरूम हे सगळं त्यातनं मायनस करतात ते काय माहिती का ते शासनाचा काय नियम आहे त्यांचे काय म्हणजे नियमावली आलेले असेल किती व्हॅल्यू किती काय तिची किती वर्षाचं बांधकाम ते सगळं त्यामध्ये आलेलं त्या कॅटेगरी प्रमाणे बसेल आणि हा आता जे 25 वर्षापूर्वी घर आहे 40 वर्षापूर्वी घर आहे किंवा काल बांधलेलं घर हा त्याचं जे व्हॅल्युएशन तुम्ही म्हणताय ते व्हॅल्युएशन कुठं असते कोण ठरवतं ते व्हॅल्युएशन कोणाला स्लॅबचं मातीचं पत्र्याची गाडी मोकळं दगड माती हा. आणि ते मुले त्याची किंमत ठरवली नाही तुम्ही नगरपालिकेनं त्याच्या आधारे 1% 2% काय जर तुम्ही लावला व्हॅल्युएशन कुठं आहे हे बघा लक्षात घ्या मी काय म्हणले ग्रामपंचायतीच्या काळात तुम्ही कर भरत होता का नाही घरपाळा भरत होता का नाही मी विचारतोय तुम्हाला नाही नाही बरोबर आहे पण मी सांगतोय काय ग्रामपंचायतीच्या काळामध्ये जी बांधकामं कौलाऱ्या दगडी बांधकामं होती त्याला 50 रुपये घरपाळा होता त्यावेळेचा त्यामध्ये 50 रुपये 25 रुपये वाढ होईल ह्याच्या पलीकडे तुम्हाला वाढ होणार नाही. प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन वाढणार ते आता व्हॅल्युएशनच्या आधारे आपण बघतोय. ते व्हॅल्युएशन कोणी केलेलं असते का नाही रेकॉर्ड असतं का ते? हे बघा आता मी आपण नगरपालिकेने जे केला की नाही सर्वे तुम्ही मध्ये म्हणला बाबा हे घर उदाहरण एक तुम्हाला मी सांगितलं बाबा त्याचं 20-22 वर्ष घर बांधलं स्लॅबच आहे पण त्याला 1.25 लाख रुपये आलाय तुमच्या घरात लक्षात आलं पण ते आरसीसी आहे पूर्वीच 20-25 वर्षापूर्वी तर तिची कागदपत्र आणून तू दाव येतं त्याचा गट नंबर चुकीचा पडलाय म्हणतोस ती दाव आणि ती जर मगाशी म्हटल्याप्रमाणे जर कोण नसताना 1-2 माणसं येऊन करून गेलेली असली सर्वे आणि ती चुकीच झालेला असला तरी तो दुरुस्त करून द्यायची व्यवस्था केली आहे. आणि तुम्ही आत्ता जी पुन्हा सांगतो आता ही लाईनच आहे पुढली समजा म्हणजे आपल्या नगरपालिकेसमोरची लाईन ही पूर्वीची घरं आहेत आता त्यात कोणी आरसीसी बांधले कोणी दुरुस्त केलं ते भाग वेगळा पण त्यावेळेला ते 25 रुपये भरत असली किंवा 50 रुपये आतापर्यंत भरत असली झालेली करवाढ आहे किती पडला ग्रामपंचायतच्या नंतर नाही किती पट केलं? ती 4%, 5% किती टक्के? नाही नाही तसं नाही झालेलं ते कसं झालेलं आहे की त्या व्हॅल्युएशनवर तिची करवाढ झालेली आहे. ते valuation हे Valuation समजून टाकलं मॅडम पाहिजे होतं मुख्याधिकारी. प्रशासन काळात नाही ना सगळे आता एक मुख्याधिकारी मॅडम पाहिजे होत्या. नाही. त्यांना बऱ्यापैकी त्यांनी ते त्याचा बाईक त्यांची ती पत्रकार परिषद घेणार आहेत तुमच्या लक्षात आलं
ती आम्ही पक्षाच्या वतीनं आमची पत्रकार परिषद का घेतली, येणाऱ्या 1-2 दिवसात 3 दिवसात काय लोकांना ते भ्रमित केलं जातंय की बाबा ही नगरपालिकेला नवीन आलेली लोक आहेत काँग्रेसचे, हिने काहीतरी केलेलं असेल किंवा हिने वाढ केलेली असेल, हे गैरसमज लोकात नको. आम्ही जनतेच्या बरोबर आहे. तुम्ही आम्हाला जर एखादा निदर्शनास तुम्हाला पत्रकाराला आम्ही रिक्वेस्ट केली आहे की बाबा एखादा तुमच्या निदर्शनास आलं बाबा हे इथे इथे झालंय, नगराध्यक्ष मॅडमना सांगा, त्या भागात नगरसेवकांना सांगा की बाबा ही चुकी झालेली दिसते, मग ते आपण तपासून घेऊ की दुरुस्त करू, माप नव्हे. नाही, एखादा नागरिक तुमच्याकडे आला की हा किंवा माझ्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन किती आहे, तुम्ही किती धरलंय, तर त्यांना उत्तर कोण देणार, किती धरलंय? नाही, त्याचा ऐकून घ्या. आता नगरपालिकेनं त्याचं व्हॅल्युएशन धरणंच त्याला आता आकारणी केली आहे. किती आहे? हा नव्हे, तिची काय असेल ती. हा हा त्यांचं जर तिने आता इच्छित नोंद असेल दगडमाती आणि पत्र्याचं, तर त्याची व्हॅल्युएशन वेगळी असते आणि तुमचं जर स्लॅबचं असेल तर त्याची व्हॅल्युएशन वेगळी असते. एक करू पत्रकार आपण, म्हणजे मॅडम त्या बाईक तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन सांगतीलच.